नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती आपल्यासोबत शेअर करते. सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यात भगूर या गावी 1883 झाला. त्यांचे शालेय शिक्षण भगूर आणि नाशिक या ठिकाणी झाले. 1901 सावरकर मुंबई विद्यापीठाची शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. बालपणापासूनच त्यांनी विविध विषयांची अनेक पुस्तके वाचली होती. त्यातून त्यांच्यात कल्पनाशक्ती आणि तर्कशुद्ध विचार करण्याची ताकद विकसित झाली. बौद्धिकता आणि भावनात्मकता यांचा समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्वात निर्माण झाला. त्यावेळी भारत देश पारतंत्र्यात होता. 1902 सावरकर उच्च शिक्षणासाठी फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी एक गुप्त संघटना स्थापन केली. देशभक्तीला अनुकूल वातावरण राहावे यासाठी त्यांनी विजयादशमी, शिवजयंती, गुरु गोविंद सिंगांचा जन्मदिन इत्यादी समारंभांचा समावेश केला. त्यामुळे भारतातील महापुरुषांचा आदरभाव वृद्धिंगत होत होता. सावरकरांनी भारताचे स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्योत्तर काळातील समाजाचा सर्वांगीण उत्कर्ष हे आपल्या जीवनाचे उद्दिष्ट मानले होते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अविश्रांत धडपड केली. त्यासाठी त्यांनी स्वसुखाचा आणि पारिवारिक सुखाचा होम केला, त्याग केला. भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय क्षितिजावर पोहोचवला. आंतरराष्ट्रीय समाजाच्या मनात स्वातंत्र्याच्या समस्येच्या संदर्भात सहानुभूती निर्माण करण्यात ते काही प्रमाणात यशस्वी झाले. परदेशातील वास्तव्यात त्यांनी मित्रपरिवार उभा केला. आपल्या अमोघ वाणीने आणि धारदार लेखणीने त्या परिवाराला भारावून टाकण्यात सावरकर यशस्वी झाले. सावरकरांचा स्वातंत्र्य प्राप्तीचा मार्ग अत्यंत कठीण होता. त्यासाठी पराकोटीचे मनोधैर्य अपेक्षित होते. मरण पत्करण्याची सदैव तयारी असणाऱ्या मूठभर देशभक्त मित्रांवर सावरकर अवलंबून होते. सामान्य माणसे जगण्यावर प्रेम करतात. स्वातंत्र्यासाठी मरण पत्करावे अशी जीवननिष्ठा बाळगणारी असामान्य माणसे फारच थोडी असतात. वृत्तपत्रातील लेखनातून त्यांनी पश्चिमी जगात जनजागरण केले. तशाच प्रकारच्या लेखनातून भारतीय समाजाला स्वातंत्र्याच्या दिशेने जाण्याची प्रेरणा दिली. मरणाच्या टांगत्या तलवारीखाली अखंड जीवन प्रवास करणाऱ्या या महापुरुषाच्या प्रयत्नामुळे भारताच्या स्वातंत्र्याचा क्षण जवळ येण्यास मदतच झाली. सशस्त्र क्रांतीसाठी तरुणांमध्ये केवळ इच्छा जागृत करून भागत नाही, त्यासाठी हाती शस्त्रे असावी लागतात. ती कशी उपलब्ध करायची, ती शस्त्रे कशी चालवायची, त्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. या सर्व गोष्टींचा विचार करून सावरकरांनी सर्व योजना आखून बॉम्ब तयार करण्याचे मार्गदर्शन असलेले एक रशियन पुस्तक, त्या भाषेत असलेले पुस्तक त्यांनी इंग्रजीत भाषांतरित करून त्यांच्या प्रती भारतात पाठवून आणि मग क्रांतिकारकांनी गुप्तपणे बॉम्ब करून बघितला. पिस्तुलेसुद्धा भारतामध्ये त्यांनी पाठवली. सावरकर हे समाजक्रांतीचे ही प्रणेते होते. 1924 ते 1937 या काळात रत्नागिरी येथील 13 वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी अनेक सामाजिक सुधारणा केल्या. रत्नागिरीत 1923च्या नोव्हेंबर महिन्यात स्पृश्य अस्पृश्यांचे पहिले प्रगट सहभोजन घडवून आणले. 1931च्या सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवात भंगीबुवांचे कीर्तन
महार बांधवांनी केलेला गीतापाठ आणि 75 अस्पृश्य महिलांच्या पहिल्या प्रगट सहभोजनाचे आयोजन त्यांनी यशस्वीरित्या केले. हिंदू समाजाच्या मध्ये अस्पृश्यतेची रूढी अत्यंत खोलवर रुजलेली असल्याच्या काळात आणि रत्नागिरीसारख्या तद्दन सनातनी गावात हे उपक्रम घडवून आणणे ही बाब सोपी नव्हती. तेथील कर्मठ सनातनी मंडळीचे कष्टपूर्वक प्रबोधन करून आणि त्यांना सहभागी करून घेऊनच सावरकरांनी हे सारे उपक्रम पार पाडले, हे विशेष आहे. आज त्यांचे हे कर्तृत्व 2-4 वाक्यात वर्णन करून सांगता येणं सोपं असलं तरीसुद्धा ते घडवून आणण्यासाठी प्रत्यक्षात किती चिकाटीचे प्रयत्न करावे लागले असतील याची कल्पनाही करणे कठीण आहे. अवघ्या 19व्या वर्षी 1902 मध्ये त्यांनी बालविधवा दुःस्थिती कथन ही कविता रचली होती. केवळ अस्पृश्यतेच्या रूढीविरुद्धच नव्हे तर सामाजिक प्रगतीच्या आड येणाऱ्या सर्वच्या सर्व अनिष्ट प्रथांच्या विरुद्ध त्यांनी आघाडी उघडली होती. स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, व्यवसायबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी या आपण स्वतःभोवती जखडून घेतलेल्या 7 बंदींच्या बेड्या तोडल्या नाहीत तर एक ब्रिटिश गुलामाची बेडी तोडून काही उपयोग होणार नाही, अशी स्वच्छ मांडणी त्यांनी केली. नेमकी हीच भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना देशाला प्रदान करताना केलेल्या भाषणात मांडली होती. हा केवळ योगायोग नव्हे. आपल्या या हिंदू राष्ट्राला काळाच्या तडाख्यातून वाचवायचे असेल तर श्रुती स्मृती पुराणोक्तच्या बेडीने आपले कर्तृत्वाचे हातपाय जखडून टाकले आहेत ते मोकळे केले पाहिजेत आणि सुदैवाने हे केवळ आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. कारण ही बेडी मानसिक आहे हे त्यांचे म्हणणे होते. धर्मग्रंथ त्यांनी झिडकारले नाहीत पण त्यांचे सामाजिक स्थान काय आहे ते सांगितले. प्राचीन पुराणादी शास्त्रे आणि पुरातनी युगाचा ग्रंथ मिटून तो केवळ ऐतिहासिक ग्रंथ म्हणून त्यांना सन्मानपूर्वक संग्रहालयात ठेवून विज्ञान युगाची पाने उलटली पाहिजेत. काल काय झाले इतके सांगण्यापुरताच त्या पुरातन ग्रंथाचा अधिकार. आज काय योग्य आहे हे सांगण्याचा अधिकार केवळ प्रयोगक्षम प्रत्यक्षनिष्ठ विज्ञानाचा. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात हे बजावणारे सावरकर द्रष्टे नाहीत असे कोण म्हणेल. जे प्रस्थापित ते उखडून टाकणे असाही क्रांती या शब्दाचा एक अर्थ अभिप्रेत आहे. सावरकरांनी तो अर्थ यथार्थ आणि सार्थ करीत असताना विवेकाचाच आधार घेतला हे विशेष आहे. सावरकरांसारखा द्रष्टा पुरुष हा विरळाच आहे. आपल्या देशाच्या भवितव्यासंबंधी त्यांची सर्व भाकिते खरी ठरली. सावरकरांची देशभक्ती, त्यांचा त्याग, मृत्यूशी त्यांनी केलेली सततची लढत ह्या सर्व गोष्टी कौतुकाच्या म्हणून आपण मानू लागलो आहोत. सावरकर साहित्यास प्रचारकी थाटाचे ठरवून त्यातील उच्च वाङ्मयीन गुणास आम्ही स्वतःच वंचित करून घेतले आहे. ज्या हिंदू धर्माची, हिंदुत्वाची, इतिहासाची ते मुक्तकंठाने स्तुती करतात त्याच हिंदू धर्मातील वेडगळ चालीरीती, अचरट समजुती, भ्रामक कल्पना यावर सावरकरांनी कडाडून टीका केली आहे. आपल्या देशात केवढा भोळा भाव पसरलेला आहे. आमचे अध्यात्म, आमचा वेदांत, आमचा परमार्थ याविषयी जेवढे भ्रामक, खोटे, विकृत तेवढेच आम्ही आत्मसात केले. सूर्यग्रहण आले की जगातील शास्त्रज्ञ हजारो मैल दूर जाऊन ग्रहणाची सर्व माहिती मिळवतात, छायाचित्र घेतात, नवी गणिते मांडतात आणि सर्वसामान्य जनता मोठ्या जिज्ञासेने हे नवे ज्ञान आत्मसात करीत असते. आपल्याकडील ग्रहणे कशी साजरी केली जातात हे विस्ताराने सांगणे नको. धर्मग्रंथाच्या निर्जीव बंधनात जखडून राहिलेल्या हिंदू समाजाने
ती बंधने तोडून विज्ञानाची तपश्चर्या केली पाहिजे, हा तो निष्कर्ष आहे. आजच्या तरुण वर्गास हाच त्यांचा संदेश मोलाचा वाटेल. सावरकरांचा कर्तृत्वपट फारच मोठा, अफाट आहे. थोडक्या शब्दात मांडणं ते कठीण आहे. तरीही सावरकरांच्या जीवनातील त्यांचे काही कर्तृत्व क्षण, महत्त्वाचे क्षण मी आपल्यासमोर शेअर करते. 1906 साली पुणे येथे परदेशी कापडाची जाहीर होळी करून स्वदेशीचा उद्घोष करणारा प्रथम भारतीय आणि त्या कारणास्तव महाविद्यालयाच्या वसतिगृहातून काढून टाकण्याला प्रथम विद्यार्थी म्हणजे सावरकर. बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण होऊनही राजकीय विचारांच्या कारणास्तव ब्रिटिश सरकारकडून पदवी नाकारण्यात आलेला पहिला देशभक्त म्हणजे सावरकर. प्रखर राष्ट्रभक्तीमुळे मुंबई विश्वविद्यालयाकडून पदवी हिरावून घेतलेला पहिला पदवीधर आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 13 वर्षांनी याच विद्यापीठाने आपला निर्णय बदलवून ही पदवी पुन्हा प्रदान केलेला पहिला विद्यार्थी म्हणजे सावरकर. 1857च्या स्वातंत्र्य समराची सुवर्ण जयंती परदेशात जाहीरपणे साजरा करणारा पहिला नेता म्हणजेच आपले सावरकर. प्रकाशनापूर्वीच 2 देशांनी बंदी घातलेल्या ग्रंथाचा जगातील पहिला लेखक म्हणजे आपले सावरकर. तसेच सावरकरांनी मार्सेलिस या फ्रेंच बंदरकाठी मोरिया बोटीतून बंदिस्त अवस्थेतही समुद्रातून घेतलेली ही उडी जगभर गाजली आणि मग हे प्रकरण हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात केवळ एका व्यक्तीच्या अटकेचा मुद्दा लढविला गेलेला जगातील पहिला राजकीय कैदी म्हणजे सावरकर. राजकीय कारणासाठी 2 जन्मठेपींचा म्हणजे 50 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनाविलेला एकमेव देशभक्त म्हणजे सावरकर. कारावासात लेखणी अथवा कागद उपलब्ध नसताना तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्य लिहून सुमारे 10,000 काव्यपंक्ती मुखोद्गत करून त्या तुरुंगाबाहेर पाठवून काव्यनिर्मिती करणारा जगातील एकमेव कवी म्हणजे सावरकर. जर्मनीतील स्टुटगार्ट येथे 22/6/1907 रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मादाम कामा यांनी फडकविलेल्या भारतीय राष्ट्रध्वजाचा पहिला निर्माता म्हणजे आपले सावरकर. पूर्वास्पृश्य उद्धारासाठी रत्नागिरी येथे सर्व हिंदूंना खुले असणाऱ्या पतितपावन मंदिराची निर्मिती करणारा पहिला समाजसुधारक म्हणजे आपले सावरकर. त्यांनी अनेक नाटकंसुद्धा लिहिलेली आहेत. संन्यस्त खड्ग, हळुवार मनाचे साहित्यिक, क्रांतिकारक, एक चांगले सद्गृहस्थ, कुटुंब परिवार असूनही स्वातंत्र्यासाठी लढा देणारे स्वातंत्र्य सेनानी, अशा अफाट आणि बहुरंगी व्यक्तिमत्वाच्या सावरकरांना माझे विनम्र अभिवादन. त्यांना माझे शतशः प्रणाम. माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.